बुलेटिनची सुरुवात करूया आपण युद्धभूमीवरच्या बातम्यांनी। रशियानं जोरदार हल्ला केला युक्रेनवरती आणि युक्रेनकडून सुद्धा त्याचा तितकाच जोरदार प्रतिकार केला जातोय। पण युक्रेन सध्या एकटा पडलेला आहे। युक्रेनला मित्रांकडून जी मदत अपेक्षित होती ती मदत मिळाली नाही। त्यामुळे युक्रेनच्या राष्ट्रपतींनी अखेर सांगितलं की आम्ही एकटे लढतोय। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये युक्रेनमधली परिस्थिती ही अतिशय गंभीर बनत चाललेली आहे, चिंताजनक बनत चाललेली आहे आणि रशियाच्या फौजा ह्या प्रत्येक क्षणाला या पुढे जात आहेत। आज दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्यात। या बुलेटिनच्या सुरुवातीला 3 महत्त्वाच्या घडामोडी आहेत। रशिया युक्रेन युद्धाचा आजचा दुसरा दिवस, तर तिकडे व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या चर्चा झाली आणि चर्चेतून तोडगा काढण्याच्या दृष्टीने आता पावलं उचलली जातात। तर रोमानियासाठी पहिली तुकडी रवाना झाली आहे भारतीयांची। भारतीय विद्यार्थ्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। या दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या आज युद्धाच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या दिसल्या। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतरचा दुसरा दिवस, क्षेपणास्त्र आणि बॉम्बस्फोटात युक्रेनमधल्या शेकडो लोकांचा मृत्यू झालाय। रशियाची अनेक विमानं नष्ट झाल्याचा दावा करण्यात आलाय। दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात चाललेल्या युद्धात आता चीनने उडी घेतली आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन केला। पुतिन यांनी रशियाची युक्रेनसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं शी जिनपिंग यांनी म्हटलंय। तर तिसरीकडे भारतीयांनी विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे। रोमानियाकडे जाण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी रवाना झाली आहे। युक्रेनमध्ये भारतीय दूतावासाचे कॅम्प उभारण्यात आलेत। त्यामुळे भारतीयांसाठी सुद्धा आज या युद्धभूमीवरून ही महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली आहे। काल रशियानं हल्ला केला युक्रेनवरती आणि हा हल्ला इतका जबरदस्त होता की युक्रेनला त्याच्या पुढे काहीच करता येत नाही अशी परिस्थिती आहे। पण आज अखेर हे युद्ध आटोक्यात येईल अशी आशा निर्माण झालेली आहे, कारण रशिया युक्रेन सोबत चर्चेला तयार असल्याचं कळतंय। रशिया ही युक्रेन सोबत चर्चेला तयार आहे, पण त्याच्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे त्यांनी शरणागती पत्करावी। आणि रशिया युक्रेन युद्धाबाबतची ही मोठी घडामोड, रशिया युक्रेन सोबत चर्चेसाठी तयार आहे। रशिया एक शिष्टमंडळ युक्रेनमध्ये पाठवणार आहे। रशिया मिन्स्कला शिष्टमंडळ पाठवणार आहे आणि या माध्यमातून कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून आता त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जातोय का, ही नेमकी टॅक्टिक्स काय आहे, काय रशियाला करायचे, कारण एका बाजूला युद्ध सुरू आहे, दोन्ही बाजूनी जबरदस्त असं युद्ध होतंय आणि या सगळ्या दरम्यान चर्चेच्या बद्दल बोलणं, कालपर्यंत रशियानं स्पष्ट सांगितलं होतं की नाही युद्ध होणार आणि युद्धाला ते सामोरे सुद्धा गेले, त्यांनी हल्ला चढवला आणि आता या सगळ्याबद्दल पुन्हा त्यांनी सांगितलं की आम्ही चर्चेला तयार आहोत। याचे अर्थ नेमके काय आहेत, हे युद्ध आटोक्यात येताना दिसतंय का रशियाची कुठली चाल आहे, या सगळ्याबद्दल आपण बोलूया। आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र दिबाळणकर सर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिबाळणकर सर, दुसऱ्या दिवशी जेव्हा की युक्रेन पूर्णपणे कुठेतरी आता दमलाय, थकलाय असं वाटतंय, तसं चित्र त्यांनी निर्माण दिसतंय आणि अशा वेळी रशियाकडून चर्चेच्या बद्दलचं हे पाऊल, एक बातमी समोर येते, याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की युक्रेन हा एकटा पडला आहे, जे आपण म्हणालात ते अगदी खरं आहे। ज्या पद्धतीने यापूर्वी म्हणजे हे युद्ध सुरू होण्यापूर्वी नॅटोकडनं किंवा अमेरिकेकडनं त्यांना मदतीची आश्वासनं दिली गेली होती, ज्या पद्धतीच्या धमक्या ह्या अमेरिकेकडनं रशियाला दिल्या गेलेल्या होत्या, तेव्हा असं वाटत होतं की जर रशियाने युक्रेनच्या विरुद्ध लष्करी कारवाई केली तर अमेरिका या युद्धामध्ये प्रत्यक्ष उतरेल। त्याचप्रमाणे नॅटो सारखी लष्करी संघटना देखील या युद्धामध्ये प्रत्यक्ष उतरेल आणि युक्रेनला सर्वतोपरी मदत करतील। परंतु आता असं दिसतंय की अमेरिकेने सैन्य पाठवायला प्रत्यक्ष सैन्य पाठवायला स्पष्ट नकार दिलेला आहे। नॅटोचे जे सदस्य देश आहेत ते पण या संपूर्ण युद्धामध्ये उतरण्याविषयी बिलकुल उत्साही नाही आहेत। तसंच यापूर्वी देखील रशिया असेल, जर्मनी असेल, हे युद्धाच्या पक्षामध्ये सुद्धा नव्हते। आर्थिक निर्बंधांच्या धमक्या अमेरिकेकडनं दिल्या जात आहेत, परंतु पश्चिम युरोपीय देश या बाबतीमध्ये अजूनही शांत आहेत, कारण त्यांना रशिया बरोबर त्यांचे आर्थिक आणि व्यापारी संबंध ते पाहिजे आहेत। मुळात मुद्दा यामध्ये असा आहे की आता
पुतीनचा जो टार्गेट होतं, जो अजेंडा होता, की त्यांना केवळ दोनबाग क्षेत्राचं संरक्षण करणं हा त्या लष्करी आक्रमणामागे किंवा कारवाई मागचा उद्देश नव्हता. तर त्यांना संपूर्ण युक्रेन आपल्या ताब्यात घ्यायचा होता. त्यांना राजधानी क्यू पर्यंत पोहोचायचं होतं आणि ते हा त्यांनी पूर्ण केलेलं आहे. युक्रेनची 3 महत्वाची बंदरं आहेत. ते तिन्ही बंदरं सध्या रशियाच्या ताब्यात आहेत. युक्रेनची 6 एअरपोर्ट्स आहेत. ते 6च्या 6 एअरपोर्ट्स रशियाच्या ताब्यामध्ये आहेत. हम्म युक्रेनच्या महत्वाच्या सिटीज त्यांच्याकडे आहेत. डॉनिएट्स, लुहान्स्क त्यांच्याकडे आहेत. त्याप्रमाणेच त्यांनी आता तिथल्या कीवच्या रस्त्यावर देखील रशियन सैन्य आलेलं आहे. त्यामुळे जो पुतीन यांचा अजेंडा आहे तिथं सत्तांतर घडवून आणण्याचा तो अजेंडा आता पूर्ण होताना दिसतो आहे. त्यामुळे कुठेतरी चर्चेला मार्ग नक्कीच मिळेल. परंतु तसं आता आपण बोललात, की यासाठी रशियाने केवळ एक नाही तर 3 अटी ठेवलेल्या आहेत. हा यातली चर्चेची पहिली अट अशी आहे, की युक्रेननी पूर्णपणे शरणागती पत्करावी. त्यासाठी झेलेन्स्की तयार होतील असं मला वाटत नाही. हम्म कारण ज्या हा पद्धतीची आव्हानं ते तिथल्या जनतेला करता आहेत आणि जसे प्रतिदावे करतायत, की आम्ही रशियाचे 800 सैनिक मारलेत वगैरे, तर मला नाही वाटत झेलेन्स्की हे पूर्णपणे भूमिगत झालेले आहेत. त्यामुळे झेलेन्स्की तयार होतील असं वाटत नाही. दुसरी रशियाची मागणी अशी आहे, की जो 2014 मध्ये रशियाने लष्करी कारवाई करत हा हा युक्रेनचाच एक भाग त्याला क्रामिया असं म्हणतात. हा क्रामिया वरती त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. हा क्रामियाला रशियाचा कायदेशीर भाग म्हणून युक्रेननी मान्यता द्यावी अशी हा दुसरी अट त्यांनी टाकलेली आहे. आणि तिसरी अट तेवढीच महत्वाची की युक्रेनने रायटिंग मध्ये द्यावं की ते नॅटो या संघटनेचे सदस्य बनणार नाही. मला नाही हा वाटत की झेलेन्स्की आणि त्यांचं सरकार या पुतीनच्या तिन्ही अटी मान्य करतील. त्यामुळे बरोबर. तिथं त्यामुळे सत्तांतर घडून एका येणं बाजूला चर्चा आपण करायला तयार आहोत असं सांगायचं, तशा प्रकारची तयारी दाखवायची, दुसऱ्या बाजूला जोरदार